गुड मॉर्निंग स्टुडंट. इयत्ता 12वी बायोलॉजी. टॉपिक नंबर 4 मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. मागील टॉपिकमध्ये आपण ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन याच्याविषयी माहिती बघितली. आता आपण पुढील पॉईंट 4.4 रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन हा पार्ट बघूया. त्यामध्ये बघा, रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन इट इज मल्टीस्टेप प्रोसेस बाय विच जीन इज रेग्युलेटेड अँड इट्स प्रोडक्ट इज सिंथेसाइज्ड. म्हणजे जीन एक्सप्रेशन ही एक मल्टीस्टेप प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये जीन रेग्युलेट केले जातात आणि त्याच्यापासून नवीन प्रोडक्ट तयार होतं. बघा, पहिल्यांदा जीन एक्सप्रेशन म्हणजे काय बघा. जीन एक्सप्रेशन रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. म्हणजे एखाद्या जीनचं एक्सप्रेशन झालं म्हणजेच काय, तर त्यापासून पॉलिपेप्टाइड चेन तयार होते. ते कसे ते बघूया. बघा, हा DNA आहे. अ स्मॉल पार्ट ऑफ DNA इज कॉल्ड ॲज जीन. म्हणजे DNAवरचा एक छोटासा पार्ट त्याला आपण जीन म्हणतो. पहिल्यांदा प्रोटीन सिंथेसिसमध्ये काय होतं, ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस होते. म्हणजेच या DNA पासून mRNA तयार होतं ट्रान्स्क्रिप्शन झाल्याच्यानंतर. त्यानंतर mRNA पासून ट्रान्सलेशन होतं आणि प्रोटीन किंवा पॉलिपेप्टाइड चेन किंवा अमायनो ॲसिडची चेन तयार होते. मग एखाद्या जीनपासून अमायनो ॲसिड किंवा प्रोटीन तयार होणे ही जी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं जीन एक्सप्रेशन. म्हणजे बघा, जीन एक्सप्रेशन म्हणजे काय, तर रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. एखाद्या DNAमधील जीन त्याच्यापासून पहिल्यांदा ट्रान्स्क्रिप्शन होऊन mRNA तयार होणे आणि mRNA नंतर ट्रान्सलेशन होऊन प्रोटीन तयार होणे. म्हणजेच एखाद्या जीनपासून प्रोटीन तयार झालं, एखाद्या जीनपासून प्रोटीन तयार झालं तर तो जीन काय झाला, एक्सप्रेस झाला. मग पॉईंट काय आहे, रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. मग जीनपासून ट्रान्स्क्रिप्शन होऊन mRNA तयार होणे, mRNA नंतर ट्रान्सलेशन होऊन प्रोटीन तयार होणे, याला जीन एक्सप्रेशन म्हटलं जातं. मग हे जीन एक्सप्रेशन हे कसं नियंत्रित केलं जातं, रेग्युलेट कसं केलं जातं. जीन एक्सप्रेशन इज रेग्युलेटेड ॲट डिफरंट लेवल इन युकॅरियोटिक. म्हणजे हे जे जीन एक्सप्रेशन आहे, परत एकदा बघा, जीन एक्सप्रेशन म्हणजे जीन म्हणजेच DNAवरच्या छोट्याशा पार्टपासून प्रोटीन तयार होण्याची प्रोसेस. हे कुठं कुठं रेग्युलेट केलं जातं, तर बघा, पहिलं ट्रान्स्क्रिप्शनल लेवल म्हणजे DNAपासून mRNA तयार होताना ते कंट्रोल केलं जातं. दुसरं आहे प्रोसेसिंग लेवल. ट्रान्स्क्रिप्शनमधील शेवटची जी काही पार्ट आहे तिला म्हटलं जातं प्रोसेसिंग. त्यामध्ये कॅपिंग, टेलिंग, स्पायसिंग हे सगळे पार्ट आहेत ते तिथे केले जातात. त्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ mRNA फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम. म्हणजे mRNA न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये जाण्याची जी प्रक्रिया आहे तिथं ते कंट्रोल केलं जातं. आणि ट्रान्सलेशन लेवल, शेवटची जी ट्रान्सलेशन लेवल आहे तिथं हे जीन एक्सप्रेशन कंट्रोल केलं जातं. म्हणजे परत एकदा बघा, जीन एक्सप्रेस होतो म्हणजेच DNAपासून mRNA तयार होतो आणि mRNAपासून प्रोटीन तयार होतं. या प्रोसेसला म्हटलं जातं जीन एक्सप्रेशन. आणि मग हे जीन एक्सप्रेशन कुठं कुठं रेग्युलेट केलं जातं, ट्रान्स्क्रिप्शन लेवलला, त्यानंतर प्रोसेसिंग लेवलला, इथंच ट्रान्स्क्रिप्शनमधली शेवटची प्रोसेस, त्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ mRNA फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम म्हणजे न्यूक्लियसमधून mRNA सायटोप्लाझममध्ये आला त्या लेवलला, आणि शेवटची ट्रान्सलेशन लेवल या ठिकाणी हे पूर्णपणे जीन एक्सप्रेशन जे आहे ते कंट्रोल केलं जातं. पुढील 4.7 पार्ट आहे ओपेरॉन कन्सेप्ट. त्यामध्ये बघा, द क्लस्टर ऑफ जीन विथ रिलेटेड फंक्शन्स आर कॉल्ड ॲज ओपेरॉन. म्हणजे जीन सगळे एकत्र, त्याचं क्लस्टर हे एकत्रितरित्या येतं आणि ते वेगवेगळं फंक्शन पार पाडतं, त्याला काय म्हटलं जातं, ओपेरॉन. परत एकदा बघा, द क्लस्टर्स ऑफ जीन विथ रिलेटेड फंक्शन इज कॉल्ड ओपेरॉन. त्यानंतर बघा, इच ओपेरॉन इज युनिट ऑफ जीन एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन. म्हणजे प्रत्येक ओपेरॉन हा जीन एक्सप्रेशन आणि रेग्युलेशनचा एक युनिट असतो. आणि या ओपेरॉनमध्ये काय असतं, ओपेरॉन कन्सिस्ट ऑफ स्ट्रक्चरल जीन. ओपेरॉनमध्ये वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चरल जीन तुम्हाला बघायला मिळतात. कंट्रोल एलिमेंट ज्याच्यामध्ये प्रमोटर आणि ऑपरेटर असतात. त्यातीलच एक कन्सेप्ट आहे लॅक ओपेरॉन, ऑल्सो कॉल्ड ॲज लॅक्टोज ओपेरॉन. आता हा लॅक्टोज ओपेरॉन काय कन्सेप्ट आहे तो बघूया. फ्रान्सिस जेकॉब अँड जॉकेस मोनॉड प्रपोज द मॉडेल ऑफ लॅक ओपेरॉन विच एक्सप्रेस जीन एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन इन इकोलाय. हे दोन सायंटिस्ट आहेत, जेकॉब आणि मोनॉड. या सायंटिस्टनी लॅक ओपेरॉन नावाचा जो काही कन्सेप्ट आहे तो इकोलाय या बॅक्टेरियामध्ये प्रपोज केला. आता बघा, इन इकोलाय व्हेन लॅक्टोज शुगर इज प्रोव्हाइडेड with culture medium,
द सेल इंड्यूस प्रोडक्शन ऑफ 3 टाईप्स ऑफ एन्झाईम. म्हणजे ई कोलायमध्ये ज्यावेळेस लॅक्टोज शुगरची काय म्हणून तर मीडियममध्ये कल्चर मीडियममध्ये लॅक्टोज शुगर असते, त्यावेळेस ती शुगर आतमध्ये घेण्यासाठी त्या ई कोलायला हे 3 एन्झाईम काय करावे लागतात, तयार करावे लागतात. कोणकोणते एन्झाईम्स आहेत? पहिला आहे बघा बीटा गॅलॅक्टोसाइडेज. हे एन्झाईम काय करतं, डायजेस्ट लॅक्टोज शुगर इंटू ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. लॅक्टोज ही डायसॅक्राइड शुगर आहे, त्या लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्जन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये हे बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचं एन्झाईम करतं. दुसरं एन्झाईम आहे बीटा गॅलॅक्टोसाइड परमिएज. हे काय करतं बघा, परमिट लॅक्टोज मॉलिक्यूल एंटर इन टू द सेल. म्हणजे जे काही लॅक्टोज मॉलिक्यूल जे आहेत ते तयार झालेले आहे ते सेलमध्ये एंटर करण्याकरता बीटा गॅलॅक्टोसाइडेज परमिएज नावाचं एन्झाईम काम करतं. आणि तिसरं एन्झाईम आहे ट्रान्स असायलेज. हे काय करतं, ट्रान्सफर ॲसिटाईल ग्रुप फ्रॉम ॲसिटाईल कोए टू गॅलॅक्टोसाइड. म्हणजे हा काही ॲसिटाईल कोए जे आहे त्या ॲसिटाईल कोएवरील हा ॲसिटाईल ग्रुप जो आहे तो ट्रान्सफर करण्याचं काम हे ट्रान्स असायलेज नावाचं एन्झाईम करतं. आता बघा सिंथेसिस ऑफ 3 एन्झाईम इज कंट्रोल्ड बाय अ लॉंग सेगमेंट ऑफ DNA नोन ॲज ओपेरॉन. म्हणजे हे जे 3 एन्झाईम्स आहेत ते सिंथेसिस करण्याचं काम जे आहे ते कोण, एक सेगमेंट ऑफ अ DNA करतो आणि त्यालाच काय म्हटलं जातं, ओपेरॉन. आणि या ओपेरॉनमध्ये ऑपरेटार जीन, 3 स्ट्रक्चरल जीन, रेग्युलेटार जीन, प्रमोटार जीन, इंड्युसार हे सर्व प्रेझेंट असतात. मग आता हा लॅक्टोज ओपेरॉन कन्सेप्ट जो आहे तो आपण डायग्राम मार्फत समजून घेऊया. बघा लॅक ओपेरॉन कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग कंपोनंट. त्यामध्ये रेग्युलेटार जीन ऑल्सो कॉल्ड ॲज रिप्रेसार जीन, प्रमोटार जीन, ऑपरेटार जीन, स्ट्रक्चरल जीन आणि इंड्युसार हे सगळे पार्ट तुम्हाला बघायला मिळतात. आता आपण ते डायग्रामच्या सहाय्याने बघूया. तर इथं बघा अ क्लस्टर ऑफ जीन इज कॉल्ड ॲज अ ओपेरॉन. इथं तुम्हाला रेग्युलेटार जीन किंवा रिप्रेसार जीन बघायला मिळतील. इथं प्रमोटार आहे पिवळ्या कलरचा दाखवलेला, हा निळ्या कलरचा जो आहे तो ऑपरेटार आहे. त्यानंतर ZYA हे स्ट्रक्चरल जीन प्रेझेंट आहेत. कोणते जीन प्रेझेंट आहेत, स्ट्रक्चरल जीन. आता हा कन्सेप्ट जो आहे तो काय बघा, जर समजा आता पहिला आहे इंड्युसार अब्सेंट, ॲलोलॅक्टोज इज जर अब्सेंट असेल म्हणजे लॅक्टोज शुगर जर अब्सेंट असेल तर काय होतं, तर बघा पहिल्यांदा जर मीडियममध्ये लॅक्टोज शुगर अब्सेंट असेल तर त्या बॅक्टेरियल जी सेल आहे ई कोलाय तिला हे 3 एन्झाईम्स तयार करावी लागणार नाही. मग हे कसं कंट्रोल केलं जातं, तर बघा पहिल्यांदा हा रेग्युलेटार जीन आहे आणि त्याच्यामध्ये रिप्रेसार जीन आहे. काय होतं, ट्रान्स्क्रिप्शन होतं. म्हणजेच DNA पासून काय तयार होतो, mRNA तयार होतो. हा कोणता जीन आहे, रिप्रेसार जीन. त्याच्यामध्ये ट्रान्स्क्रिप्शन होतं आणि रिप्रेसार mRNA तयार होतं. पहिल्यांदा काय होतं, ट्रान्स्क्रिप्शन होतं आणि काय तयार होतो, रिप्रेसार mRNA. त्यानंतर हा जो रिप्रेसार mRNA आहे त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन होतं आणि रिप्रेसार नावाचं प्रोटीन तयार होतं. ट्रान्सलेशन होऊन काय होतं, रिप्रेसार प्रोटीन तयार होतं. आता हे जे रिप्रेसार प्रोटीन आहे ते काय होतं, या ऑपरेटार साईडला जाऊन बाइंड होतं. रिप्रेसार प्रोटीन कुठं जाऊन बाइंड होतं, ऑपरेटार साईडला हे रिप्रेसार नावाचं प्रोटीन जाऊन बाइंड होतं. बघा हे रिप्रेसार प्रोटीन इथं ऑपरेटार साईडला जाऊन काय होतं, बाइंड होतं. म्हणजे इथं बाइंड झालं, हे रिप्रेसार प्रोटीन इथं बाइंड झालं की पुढची प्रोसेस जी आहे म्हणजे हे DNA पॉलिमरेज नावाचं एन्झाईम आहे ते तिथं स्टॉप होतं, हे खाली येतं आणि पुढची प्रोसेस तिथं पूर्णपणे स्टॉप होते. म्हणजेच हे ZYA हे जीन ट्रान्स्क्रिप्शन त्याचं होत नाही. त्यामुळं हे 3 एन्झाईम जे आहेत तुम्हाला सांगितलेले बीटा गॅलॅक्टोसाइडेज, त्यानंतर बघा गॅलॅक्टोसाइडेज, त्यानंतर परमिएज आणि ट्रान्स असायलेज हे जे एन्झाईम्स आहेत ते तयार होणार नाही आहेत, हे इथं तयार होत नाही. म्हणजे हे पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपमध्ये बघा इंड्युसार इज प्रेझेन्स ऑफ लॅक्टोज अँड अब्सेन्स ऑफ ग्लुकोज. जर लॅक्टोज प्रेझेंट असेल तर हे स्विच ऑन होतं. ते कसं बघा, इथं मगाशी सारखाच तो जीन रेग्युलेटार जीन आहे, रेग्युलेटार जीनने ट्रान्स्क्रिप्शन होतं, हा रिप्रेसार mRNA तयार होतो, रिप्रेसार mRNA ट्रान्सलेशन होतं, त्यानंतर रिप्रेसार प्रोटीन तयार होतं. परंतु इथं आता लॅक्टोज प्रेझेंट आहे, हा सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतो आणि हा काय करतो, या रिप्रेसार प्रोटीनमध्ये जाऊन बाइंड होतो. कोण, इंड्युसार हा रिप्रेसार प्रोटीनला जाऊन बाइंड होतो आणि तो रिप्रेसार प्रोटीनला इनॅक्टिवेट करतो. त्यामुळं हा जो काही रिप्रेसार आहे
तो या ऑपरेटर साईडला बाइंड होत नाही आणि ही प्रोसेस पुढं कंटिन्यू चालत राहते. मग ह्या स्ट्रक्चरल जीन जे आहेत त्यांचं पण ट्रान्सक्रिप्शन होतं, त्यापासून mRNA तयार होतात, त्यानंतर ट्रान्सलेशन होतं आणि हे जे 3 एन्झाईम्स आहेत ते 3 एन्झाईम तयार होतात. म्हणजेच जर लॅक्टोज प्रेझेंट असेल मीडियममध्ये तरच हे पूर्णपणे स्विच हा जो काही पार्ट आहे तो ऑन राहणार आहे आणि जर लॅक्टोज शुगर नसेल तर हा स्विच ऑफ होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हा लॅक ओपेरॉन कन्सेप्ट इथं बघायला मिळेल.